केलेली आहे, होणार आहे, सुरू होणार आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या सामाजिक परिस्थिती ही बिघडणार आहे, सलोखा बिघडणार आहे असं म्हणतो. तुमच्या आंदोलनामुळे सलोखा तर जरांगीने आंदोलन सुरू केल्यापासूनच सलोखा बिघडलेला आहे. ओबीसीचे घरं जाळले, ओबीसीच्या हॉटेल जाळल्या, ओबीसीच्या गाड्या जाळल्या, ओबीसीचे दुकानं जाळले. ओबीसीच्या अनेक तरुण कार्यकर्त्यांना जे सोशल मीडियामध्ये काम करतात, जे समाजामध्ये काम करतात, अशा तरुणांना या झुंडशाहीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्यावेळेस समाजामधील सलोखा बिघडण्याचं काम झालंय. आणि कुठेतरी आज मोठा मराठा समाज मोठा भाऊ म्हणून आजपर्यंत काम करत होता, कुठेतरी ह्या समाजाने कुठेतरी दडपशाही करण्याचं, याच्या झुंडशाहीनं काम केलंय. यामध्ये खरंच नक्कीच मराठा समाज मोठा भाऊ असणाऱ्या समाजाला सुद्धा कुठेतरी एक चुकीचं गालबोट लागण्याचं काम झालंय. त्यासाठी माझी मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांना आणि प्रमुख कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण सलोखा बिघडू नये, यासाठी कुठेतरी जरांगे नावाच्या माणसाला सल्ला देणं गरजेचं आहे. सर, छगन भुजबळ शरद पवारांना जाऊन भेटले आणि मध्यस्थी करायची त्यांनी विनंती केली. आता आज मुख्यमंत्री आणि शरद पवारांमध्ये भेट होणार आहे. कदाचित हा मुद्दा महत्त्वाचा असू शकतो. त्या भेटीकडे कसं बघता? शरद पवार तोडगा काढू शकतात का दुसरे काय पर्याय याच्यात बघितले? हे बघा, या महाराष्ट्रामध्ये पुरता विचार करायचा झाला तर ह्या ओबीसींच्या आणि भटके विमुक्तांच्या जाती जमाती आहेत. यांची एक प्रत्येक जातीची एक स्पेशालिटी आहे, त्याची खासियत आहे. आणि त्या ज्या मागासवर्गीयांच्या ज्या संविधानात्मक पॅरामीटर्समध्ये बसतात त्यांना हे रिझर्वेशन दिलं गेलंय. आणि आर्थिक कारणासाठी जर तुम्ही मागासांच्या यादीत टाकणार असाल, खरं तर ही भूमिका प्रत्येक पक्षाच्या प्रमुखानं राजकारणाच्या पलीकडे जाऊन हे मागासवर्गीयांचं आरक्षण आहे, ज्यांच्या बाबतीमध्ये हजारो वर्ष सोशली डिस्क्रिमिनेशन झालंय, त्या ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन, त्यांचं प्रतिनिधित्व पाहिजे. प्रतिनिधित्वासाठी आरक्षण पॉलिसी कुणी सांगितलं या लोकांना की गरिबी हटवण्यासाठी आरक्षण आहे? इथं सोशल वेलफेअर आहे. आणि तुम्हाला सांगायचं म्हणलं, मला खेदानं नमूद करावंसं वाटतं, जोडूनच प्रश्न मी थोडासा तुमच्या सगळ्यांचा वेळ घेतो. काल आम्ही प्रवीण दरेकरांची प्रेस बघितली. त्या प्रेसमध्ये प्रवीण दरेकरांनी सांगितलं की आम्ही 4,500 कोटी रुपयाचं व्याज भरतोय. आणि जरांगे पाटलांना उद्देशून प्रवीण दरेकर बोलत होते की आम्ही एवढ्या योजना पडद्या मागून दिल्या. तुम्हाला काय माहितीये? या प्रवीण दरेकरांना आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमचा सवाल आहे, तुम्ही हजारो कोटी रुपये बिनव्याजी जर आमच्या मराठा बांधवांना देत असाल तर तुम्ही आमच्या ओबीसीच्या कुठल्या आर्थिक विकास महामंडळांना किती निधी दिला, किती व्याज तुम्ही आमच्या ओबीसीच्या महामंडळांचं भरलं, याची श्वेतपत्रिका आमच्या 50 ते 60% ओबीसींना तुमच्याकडून हवी आहे का? तुम्ही कुठल्या अधिकारामध्ये अशा पद्धतीचं तुम्ही सोशल वेलफेअर, तुम्हाला कुणी अधिकार दिला की या 100% महाराष्ट्राच्या जनतेचा निधी तुम्ही एका जातीसाठी देता? या प्रश्नाचं, एका जातीसाठी हा मुख्यमंत्री आहे, एका जातीसाठी हे मंत्रिमंडळ आहे, कुणी अधिकार दिला आणि कुठल्या अधिकारामध्ये तुम्ही एवढं बिनव्याजी कर्ज या कम्युनिटीला दिलं? याचं उत्तर आम्हाला हवंय. कारण आमच्या ओबीसीला आजही या माझ्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह भेटत नाही, आजही आमच्या स्कॉलरशिपला पैसे भेटत नाहीत. काल परवा मुलींना मोफत शिक्षण देणारी योजना या सरकारनं जाहीर केली, पण त्या ओबीसी अंतर्गत विजयंतीचा त्याच्यामध्ये उल्लेख नसल्यामुळं आज प्रत्येक शिक्षण संस्थेमध्ये त्या शिक्षण संस्था संचालकांनी त्यांना तुमचा उल्लेख नाही म्हणून त्यांचं ऍडमिशन नाकारलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर या शासनानं आम्हाला दिलं पाहिजे. शरद पवारांच्या बाबतीत बोला. शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांसोबत भेट होणार आहे. शरद पवारांना आधी छगन भुजबळ भेटले आणि मराठा ओबीसी वादामध्ये त्यांनी मध्यस्थी करावी अशी भूमिका केली. शरद पवार हा वाद सोडू शकतात? शरद पवारांनी हा वाद सोडवला पाहिजे अशी आम्ही वेळोवेळी तुमच्या माध्यमाद्वारे भूमिका व्यक्त करत आलोय. पण गेल्या 4 दिवसामध्ये शरदचंद्रजी पवारांनी जे जरांगे पाटील भाषा बोलतात की धनगर आणि आम्ही एक भाऊभाऊ आहोत, तीच भाषा शरदचंद्रजी पवारांनी बारामतीमध्ये बोलली की आम्ही मधोजी शिंदे यांच्या एसटीच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत. त्यांचं स्वागत आहे पाठिंब्याबद्दल. 4 पिढ्यांची लढाई आहे. पण ओबीसीच्या आरक्षणावर शरदचंद्रजी पवार मौन बाळगून आहेत. ओबीसी मध्ये फूट पाडण्याचं काम ज्या पद्धतीनं जरांगे करतात त्याच पद्धतीनं शरदचंद्रजी पवार करतात असा माझा आरोप आहे. मध्यस्थी यशस्वी होणार? मध्यस्थी, अरे गेली 7-8 महिने या महाराष्ट्रामधलं सामाजिक वातावरण बिघडलंय आणि आमचे पवार साहेब मुख गिळून गप्प बसलेत. आलं पाहिजे पुढे ना, बोललं पाहिजे. बाळासाहेब आंबेडकर पुढे येऊन बोलू शकतात, शरदचंद्रजी पवारांनी पुढे येऊन बोललं पाहिजे, सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी पुढे येऊन बोललं पाहिजे, काँग्रेसच्या लिडरशिपनं पुढे येऊन बोललं पाहिजे. अरे राजकारण करा ना तुम्ही, तुम्हाला निवडणुकीच्या अगोदर इलेक्शन मोडमध्ये जा ना. पण मागासवर्गीयांचं
या समाज व्यवस्थेमधल्या शेवटच्या घटकांना हक्क, अधिकार आणि बजेटरी तरतूद देण्याची तुमची पॉलिसी, यामध्ये तुम्ही फेल आहात. तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायला आत्ताचे सत्ताधारी, मग ते रुलिंग मधले असतील, विरोधामधले असतील किंवा थर्ड लेवलचे असतील, या सगळ्या लोकांना कुठलाही नैतिक अधिकार नाही.